अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। जिजाऊ रथ यात्रेचे राळेगाव येथे शिवतीर्थावर भव्य स्वागत। मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथयात्रा मराठा जोडो अभियान दिनांक 18 मार्च 2025 ते 1 मे 2025 शहाजीराजे गढी वेरूळ ते लाल महाल पुणे प्रवास सुरू आहे। उमरखेड तालुक्यातून महागाव तालुक्यात सर्वप्रथम या जिजाऊ रथयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत मातोश्री विद्यालयाचे विद्यार्थी लेझिम पथकाने केली। जिजाऊ रथयात्रेसोबत आलेले जिजाऊ रथ संकल्पक प्राध्यापक अर्जुन तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन पारधी, मराठा सेवा संघ हरियाणाचे मांगीलाल चोपडा, मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शाहीर पाटील, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दक्षिण सुरेश कदम, मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक वसंतराव देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसचिव सरोज देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई रावते यांचे स्वागत मंगेश राऊत अँड वैभव पंडित, मोहुर्ले सर, अरविंद वाढोणकर, प्रवीण देशमुख, राजेंद्र तेलंगे, मिलिंद इंगोले, अंकित कटारिया, अशोक काचोळे, प्रदीप ठुने, मंगेश पिपरे, गजानन पाल, नंदुकुमार जयसिंगकार, अरविंद तामगाडगे, दिलीप दुधगीरकर, ताठे सर व इतर पदाधिकारी यांनी केले। यावेळी जिजाऊ रथयात्रेचे संकल्पक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मराठा कुणबी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून दंगलमुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा आहे। आपापल्या जातीतील मतभेद दूर करून सर्वांनी एकत्र येऊन मराठा सेवा संघामध्ये काम करावे असे सांगितले। मराठा सेवा संघ एक अशी चळवळ आहे की जी सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र करते व महापुरुषांचा खरा इतिहास आपल्यासमोर सांगते। मुलींना स्वतःच्या पायावर उभे करावे, निर्भय बनवावे, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावे, संस्कार द्यावे असा सल्ला शिक्षकांना देण्यात आला। यानंतर ही जिजाऊ रथयात्रा जय जिजाऊ जय शिवराय, तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। जिजाऊ रथयात्रा मार्गस्थ झाली। राळेगाव तालुका प्रतिनिधी विनोद माहुरे।